मी आज तुम्हाला आहे ना आळूच्या पानाच्या नवीन पद्धतीच्या थोड्याशा वड्या दाखवणार आहे। तर हे आळूचे पाने आहे ना आपल्या दारातच आहे, मग मी ते कापून आणले आणि स्वच्छ धुवून आणि चाळणीत पाणी निथळायला ठेवलंय बरं का। हे बघा हे आळूचे पानं, याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ना मी तुम्हाला सांगते। हे बघा ही हिरवी मिरची, त्याच्यात थोडासा आल्याचा तुकडा आणि लसणाच्या 10-12 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ चवीनुसार, आणि ही थोडी धना पावडर आहे 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा हळद, हे बडीशोप 1 छोटा चमचा, 1 छोटा चमचा ओवा आणि 1 छोटा चमचा भर जिरे घेतलेले। याच्यात थोडीशी तिळे हावरी, ही हावरी घेतलेली छोटीशी वाटी भरून, आणि हा थोडा चमचा भर गुळ घेतला, पण या गुळाचं आपल्याला पाणी करायचं आहे ना म्हणून मी याच्यात टाकलेला आहे। हा थोडासा गुळ घेतला। हे बघा हे डाळीचं पीठ आहे, छोटी वाटी भरून, या समजा हे चमच्याच्याच मापाचं 1 चमचा डाळीचं पीठ घेतलं, हे गव्हाचं पीठ घेतलं 1 चमचा भर, आणि 1 चमचा भर ज्वारीचं पीठ घेतलं। आता ह्या वड्या कशा बनवायच्या ह्या मी तुम्हाला दाखवते। सर्वप्रथम आपल्याला आहे ना हे पानं चिरून घ्यायचे, मी तुम्हाला दाखवते। पानं चिरून घेतले की मग तुम्हाला दाखवते। आणि हा अजून एक, हे बघा हे बघा आता मी काय करते, अगोदर या गुळामध्ये ना थोडंसं पाणी घालून घेते। हे बघा थोडं पाणी घालून घेते, तोपर्यंत तो गुळ वगैरेपर्यंत आपले पानं पण चिरून होते। तर मी तुम्हाला दाखवते पानं कशी चिरून घ्यायची। असे गोल गोल करायचे। हे बघा हे पाने आहे ना असे गोल करून घ्यायचे, म्हणजे ना ते एकदम बारीक आणि छान गोल गोल अशा राऊंड मध्ये चिरल्या जातात। हे बघा हे बघा अशा प्रकारे ते चिरून घ्यायचे। बघा असं बारीक असं हे पानं मी चिरून घेतले। हे बघा आता खलबत्त्यात मी आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरे, हे बघा हे जिरे याच्यामध्ये बारीक करून घेते, थोडेसे ओबडधोबड कूट करून घेते। मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा, मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे, छान टिप्स आहे, तुम्हाला नक्की आवडेल। बघा या खलबत्त्यात आहे ना जर कधी मिरची बारीक होत नसली ना थोडं मीठ टाकायचं। खलबत्त्यात आहे ना मिरची आलं लसूण आणि जिरे मी असे ओबडधोबड थोडेशी, व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो। मी ह्या वड्या कशावर लावणार आहे हे तुम्हाला सरप्राईज आहे, तुम्ही बघा आणि मी करते तशा वड्या एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। मी बघा आता ह्या वड्या आपण दरवेळेस पातेल्यात चाळणीवर लावतो ना, तर आता मी ह्या वड्या कशावर लावणार आहे ते तुम्ही नक्की बघा। हे बघा आता हे आलं लसूण आणि मिरची आणि जिरे हे मी असे कुटून घेतलेले आहे। आता हे सगळं आपल्याला एक एक करून ह्या पानांच्या याच्यात टाकायचे। हे बघा हे बघा मिरची टाकून घेतली, त्याच्यानंतर मी लाल तिखट धना पावडर आणि हळद याची पूड पण अशी टाकून घेतली याच्यामध्ये। हे बघा हा ओवा पण टाकून घेतला। फक्त बडीशोप टाकताना तुम्ही आहे ना बडीशोप अशी चोळून टाकायची, बघा अशा प्रकारे चोळायची आणि मग टाकायची। तिचा सगळा वास त्या याला लागला पाहिजे ना, आपल्या पानांना लागला पाहिजे, म्हणून अशी चोळून टाकायची। हे बघा आता याच्यात हे बघा ही हावरी टाकली, तीळ, हे बघा आणि आता हे गव्हाचं पीठ घेतलं, हे ज्वारीचं पीठ घेतलं आणि हे डाळीचं पीठ घेतलं। आता मीठ मी इथं काढून घेतलेलं आहे मैत्रिणींनो, मी मीठ काढून घेतलं। तर हे बघा मीठ तुम्हाला चवीनुसार कमी जादा करता येतं बरं का। तर हे बघा हे मी मीठ याच्यात टाकून घेतलं। हे बघा आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आपण।
हे सगळं असं एकत्र करून घेतलं का प्रत्येक पानाला पीठ लागले गेलं पाहिजे। हे बघा असं सगळं एकत्र कालून घ्यायचा, हा मसाला पूर्ण एकत्र झाला पाहिजे। आणि त्याच्यानंतर हे बघा हा हे गुळाचं पाणी, हे बघा कसा गुळ वितळला आहे त्याच्यामध्ये। हं, आता हे गुळाचं पाणी याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि घट्ट घट्ट अशा प्रकारे आपल्याला हे कालवून घ्यायचंय। तर याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकायचं, तुम्हाला जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं। एक लक्षात ठेवा, फक्त हे सगळे पानं आपण जे कालवतोय ते मिश्रण थोडंसं घट्ट झालं पाहिजे। थोडं 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 जसं जसं लागेल तसं तसं पाणी टाकून हे मिश्रण घट्ट करून घ्या। आता हे पीठ मी मळून झालेलं आहे, याच्यावर थोडंसं एक छोटीशी ओगळी भरून तेल टाकलेलं आहे। थोडंसं मीडियम राहू दिलं तर चालेल, पण पातळ जर झालं तर तुमच्याच्यानी वड्या होणार नाही, म्हणून असं थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं। हे बघा आता हे पीठ आहे ना, हे भिजेपर्यंत थोडंसं मी एका पातेल्यात गॅसवर पाणी ठेवून देते। हे बघा हे पातेलं भरून, एक छोटं पातेलं भरून पाणी मी या पातेल्यात टाकते। हे बघा हे पाणी आता उकळ येईपर्यंत, हे बघा आता हे ना हे पाणी टाकलं ना, याच्यामध्ये काय करायचं, एक लिंबाची खाप टाकायची। असं वापरलेला आपल्याला फ्रीजमध्ये पडलेला असला ना, ते लिंबाची का होत नाही, अशी खाप टाकून द्यायची, म्हणजे आपलं पातेलं आतून काळं होत नाही। आणि तुम्हाला जी सांगणार होते मी, नवीन ट्रिक सांगणार होते ना, तर ती ही आहे बघा। मी आहे ना हे ज्वारीच्या चाऱ्याची ताटं आणलेली आहेत काढून, तर ते ना आता आपण असे लावायचे। हे बघा असे पातेल्यात आपण ते लावायचे। हे बघा असे पातेल्यात आडवे तिडवे लावून घ्यायचे आपल्याला। हे बघा ना, सगळे ज्वारीच्या ताट आहे ना त्याचे बारीक बारीक तुकडे करून आणि असे लावून घेतले। आता हे बघा करायच्या अगोदर आहे ना, हे बघा आपलं पीठ पूर्ण भिजलेलं आहे आणि त्याच्यातून मी हे घेतलं, आणि करायच्या अगोदर आपल्या हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं। हे बघा आणि अशा प्रकारे एक 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 करून, हे बघा अशी एक 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 करून सगळ्या वड्या आपल्याला याच्यावर लावायच्या आहे। हे बघा प्रत्येक याच्या टायमाला थोडंसं हाताला तेल घ्या आणि त्याचे असे छोटे छोटे मुटकुळे करून घ्या। हे बघा अशा पद्धतीने ठेवायची। हे बघा असं हाताला नेहमी तेल लावून घ्यायचं आणि ते छोटे 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 असे मुटकुळे। आता मी हे सगळं असे या वाफेवरच शिजवणार आहे। हे बघा तेल आपण कशासाठी लावायचं, आपल्या हाताला तर ते थोडंसं चिटकतच म्हणा, पण आहे ना इथं याला आपण ज्या काड्या घेतलेल्या आहे ना चाऱ्याच्या, ज्वारीच्या चाऱ्याच्या ज्या काड्या घेतलेल्या आहे ना, त्या काड्यांना पीठ चिटकू नये म्हणून हे आपण तेल लावायचं असतं। हे बघा मी हे असं फक्त आणि फक्त त्या चाऱ्यावरच ठेवून घेतलेले। हे बघा हे बघा आता याच्यावर मी झाकण ठेवून देणार आहे आणि गॅस मंद ठेवलेला आहे। पाण्याला उकळी येऊन गेलेली आहे, आता मी गॅस कमी केलेला आहे आणि हे असं ठेवून आता याच्यावर मी झाकण ठेवून देणार आहे ना। एकदम परफेक्ट बसल असं झाकण ठेवायचं, कारण वाफ बाहेर जाऊ नाही द्यायची, आणि 15
ते 20 मिनिटं हे अशाच शिजायच्या। हे बघा गॅस एकदम कमी केलेला आहे आणि अशाच उकळत्या पाण्यावर शिजू द्यायच्या। मग त्या पूर्ण वड्या झाल्या का मी तुम्हाला 15-20 मिनिटांनी पुन्हा दाखवते। वड्या आहे ना आता झालेल्या आहे। आता बराच वेळ 15-20 मिनिटं ठेवलं आपण मंद गॅसवर ना। हे बघा असं टोचून बघायचं, याला लागलं नाही तर समजायचं आपल्या वड्या झाल्या। हे बघा काहीच नाही, म्हणजे ह्या वड्या एकदम परफेक्ट झाल्या आपल्या। हे बघा अशी सुरी खुपसून आणि मग बघायचं। हे बघा त्या वड्या एकदम परफेक्ट झाल्या आपल्या। हे बघा हाताला पण चिटकत नाही। तुम्हाला तसं नाही जमलं तर हाताने पण बघू शकतो आपण। हे बघा हाताला पीठ लागलं नाही तर समजायचं आपल्या वड्या एकदम छान शिजल्या आहे। आता याला थोडंसं थंड होऊ दिलं का मग मी वड्या काढून घेईन आणि तुम्हाला पुन्हा एकदा कशा तळायच्या ते दाखव। काढू आहे ना। हे बघा आता हे बघा आपली वडी झालेली आहे ना। हे बघा अशी काढून घ्यायची, गरम येते खूप। हे बघा हे बघा अशी आपली वडी झालेली आहे। हे बघा आपल्या पूर्ण वड्या आता एकदम थंड झालेल्या आहे। आता मी तुम्हाला कशा कट करायच्या त्या दाखवते। हे बघा हे बघा खूप छान अशा प्रकारच्या आपल्या त्या वड्या तयार झालेल्या आहे आळूच्या पानाच्या। हे बघा हे बघा अशा कट करून घ्यायच्या। हे बघा वड्या कापून घेतलेल्या आहे आणि इकडं गॅस चालू केला आणि त्याच्यावर तवा ठेवला। आता ह्या काय करायच्या तुम्हाला मी तव्यावर पण कशा भाजायच्या त्या पण मी तुम्हाला भाजून दाखवणार आहे। हे बघा आधी आपण आहे ना तव्यावर अशा वड्या टाकून घ्यायच्या। हे बघा अशा वड्या टाकून घ्यायच्या। तव्यावर आपण पूर्ण अशा वड्या टाकून घेतल्या का त्यांना तळायवर नाही लागत, अशा भाजून घ्यायच्या त्या। हे बघा हे बघा अशा वड्या टाकल्या का हे बघा हे पूर्ण वड्या टाकून झालेले आहे। तवा पण आपला गरम झाला आहे। हे बघा त्याला तेल असं टाकायचं, असं साईडने तेल टाकायचं। हे बघा एक वरगाळ भरून मी त्याच्यात तेल टाकलेले। हे बघा हे बघा आता इकडच्या साईडनी ह्या खूप छान भाजल्या गेलेल्या आहेत। आता आपण त्याच वड्या फक्त उलट्या साईडनी करायच्या। हे बघा एकदम क्रिस्पी इतक्या सुंदर अशा कुरकुरीत वड्या होत्या। एकदा तुम्ही नक्की करून बघा। आणि मी जशा याच्यावर केल्या तवर केल्या ना ज्वारीचे ताटं आणून केल्या होत्या ना। जर समजा तुम्हाला ताटं नाहीच भेटले किंवा तुम्हाला करायच्या असल्या तर ताटच पाहिजे ना अशी काही गरज नाही। आपण त्यांना याला चाळणीत आहे ना चाळणीत पण आपण करू शकतो। अशा मंद गॅसवर आहे ना तुम्ही खूप छान अशा या वड्या तयार झालेल्या। बघा याच्यामध्ये आहे ना ज्वारीचं पीठ असल्यामुळे आहे ना हे बघा आपण किती एकच वगळी भरून तेल टाकलं होतं ना। हे बघा सगळं तेल त्यांनी सगळं शोषून घेतलेलं आहे, काहीच टाळलेलं नाही आणि कुरकुरीत झाल्या आहे त्या। म्हणजे त्या ऑइली नाही आहे बरं का, एकदम तेलकट पण नाही। हे बघा हे बघा खूप तेलकट नाही झालेल्या, नाही तर तुम्हाला असं वाटायचं का त्या खूप तेलकट असतील। अजिबात इतक्या तेलकट नाही राहत त्या, आपण जितकं म्हणतो तितक्या तेलकट पण नाही राहत। आणि हे बघा कमी तेलात परतवता येतील अशा आळूच्या वड्यांची रेसिपी आज केलेली आहे। हे तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही पण करून बघा। खूप अशा कुरकुरीत अशा वड्या होत्या त्या, तुम्ही पण करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमची प्यारी लक्ष्मी अँड फॅमिली या YouTube चॅनलला
सबस्क्राईब करा. हे बघा. धन्यवाद.